परंतु आज आनंदाचा सण साजरा होत असतानाच सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये ऑल इज नॉट वेल हे नजीकच्या काळामध्ये वारंवार दिसू लागले आणि पुन्हा एकदा आज हा विषय चव्हाट्यावरती येण्याचं कारण म्हणजे दोन मुद्दे. शिवसेनेचे वजनदार नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती केली. 15 ऑगस्टची मुदत उलटल्यावरती 1 महिन्याची मुदतही दिली. मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी हा निर्णय फिरवला आणि मराठी शिकण्यासाठी 1 वर्षांची मुभा देऊन टाकली. आता यावरून शिवसेना मंत्र्यांमध्ये नाराजीची लाट असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेत सत्ताधारी बाकांवरती एकत्र असलेले भाजप शिवसेना यांच्यातही अंतर्गत कुरघोड्या सुरूच असतात. आता जनसंपर्क अधिकारी बदलण्याच्या महापौरांच्या मागणीला शिवसेनेने थेट विरोध केलाय. शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी महापौरांच्या मागणीच्या विरोधात थेट भूमिका घेतली आहे आणि शिवसेनेचे इरादे स्पष्ट केलेत.